पाहतो की दैनंदिन जीवनामध्ये आपल्या जीवनामध्ये जर आपल्याला यशस्वी व्हायचं असेल आणि आपलं जीवन जगत असताना स्ट्रेसफुल जर आपल्याला राहायचं असेल तर किमान आपला एक फॉर्म्युला आहे 6 तास म्हणजे आपल्याला 60 मिनिट स्वतःला द्यायचे आहे। आणि सोबतच जे क्रीडा आहे तर आपल्याला क्रीडेमध्ये जर आपण कुठलाही स्पोर्ट खेळत असाल ज्यामध्ये तो आपला पारंपरिक महाराष्ट्रीयन जरी खेळ असेल किंवा मग अपारंपरिक खेळ ज्याला आपण आता हे वेस्टर्न खेळ म्हणतो यामध्ये आपलं भारताने नाव कमावलेलं आहे। तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या दैनंदिन आयुष्यामधल्या फार महत्त्वाच्या आहे, कारण की आज आपण पाहतो की जे आपलं शहरातलं मेट्रो सिटीतलं जे एकंदरीत वातावरण झालेलं आहे विठ्ठल, त्या वातावरणामध्ये म्हणजे ज्या पद्धतीनं पर्यावरण आज ते बिघडत चाललेलं आहे तर आपल्याला स्पोर्ट्सशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही। मग ते पुणे असो, नाशिक असो, नगर असो किंवा मग मुंबई असो, तर या मोठ्या मेट्रो सिटीमध्ये राहणाऱ्या लोकांना आपलं जे वातावरण आहे म्हणजे एक टाईम असा होता की पुण्याच्या शिवाजी चौकात 20 वर्षापूर्वी लोक फिरायला जायचे, परंतु आज अशी कंडिशन आहे मित्रांनो की त्या पुण्याच्या शिवाजी चौकात आपण 15 मिनिट जर उभं असलो आणि जर आपलं व्हाईट शर्ट असेल तर ते त्या कार्बन जे आहे त्या कार्बननी ते काळं होईल, एवढं प्रदूषण आज वाढलेलं आहे। जगामधलं दिल्ली आपलं पाहतो आपली कॅपिटल आहे आणि भारतातल्या जगामधल्या मोस्ट टॉप 10 पॉल्युटेड सिटीमध्ये ती येते, चंद्रपूर पॉल्युटेड सिटीमध्ये येते। या सगळ्यापासून जर आपल्याला वाचायचं असेल तर आपलं दैनंदिन जीवनमान ज्यामध्ये आपला आहार आणि त्यासोबतच आपला व्यायाम, मग ते वॉकिंग असो किंवा खेळाच्या माध्यमातून असो, दिवसातला 1 तास आपल्याला स्वतःसाठी द्यायचा आहे आणि आपलं आरोग्य सुधारायचं आहे। बोला विठ्ठलराव आपल्या लाईफस्टाईलबद्दल। मित्रांनो, आपल्याला जर सकाळी जर उठून जर व्यायाम करायचा असला तर याला काही तुम्हाला वेगळा वेळ काढायची गरज नाही। तर याच्यामध्ये एकच महत्त्वाचं आहे की आपण संध्याकाळी जे मोबाईल बघता ते मोबाईलचा वापर कमी करा। आपला जो झोपायचा जो टाईम आहे तो नियमित 10 ते 10:30च्या आतमध्ये ठेवा आणि सकाळी फ्रेशमध्ये 5 वाजता उठा। यामध्ये काय होते मित्रांनो, जेवढं तुम्हाला व्यायामाची आवश्यकता आहे तेवढीच तुम्हाला झोपेची आवश्यकता आहे। जर तुम्ही दिवसभर कसरत जरी केली, तुम्ही एक्सरसाइज केली, व्यायाम जरी केला आणि जर पुरेशी मित्रांनो कमीत कमी 6 ते 7 तास जर आपण झोप जर नाही घेतली तर या व्यायामाचा आणि आपल्या एक्सरसाइजचा आपल्याला कोणताच फायदा होणार नाही। त्याच्यामुळे झोपीला खूप महत्त्व आहे। या झोपीमुळे जे आपलं जे शरीर जे आहे हे आपल्या शरीराची सर्व्हिसिंग होते मित्रांनो। जशी गाडीची सर्व्हिसिंग केल्यावर गाडीची स्पीड, गाडीचा आवाज हे ते सर्व कमी होते आणि गाडी डबल स्पीडनं धावते, त्याप्रमाणे झोप ही तुमच्या शरीराची सर्व्हिसिंग आहे। आपण जर झोप व्यवस्थित जर झाली मित्रांनो आपली, तर आपण निश्चितच चांगल्या प्रकारे आपलं शरीर, आपलं मन आणि आपलं जीवन चांगलं करू शकता। त्यामुळे शरीराची काळजी घेताना आपण एक्सरसाइज करा, व्यायाम करा आणि पुरेशी झोप घ्या। धन्यवाद। तर आजच्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपल्या चॅनलला फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।